मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली. अंतिम यादी सुद्धा जाहीर झाली आहे. आता जर आपण बघितलं तर ह्या महिलांना मिळणार 1500 रुपये. परंतु महिलांच्या मनातील हा महत्त्वाचा प्रश्न आहे की 1500 रुपये कोणत्या दिवशी आमच्या खात्यामध्ये जमा होणार. त्या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणती अंतिम यादी आता प्रसिद्ध झालेली आहे आणि महिलांचं जर आपण बघितलं तर प्रतीक्षा कशा पद्धतीने संपलेली आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोटल माहिती आज घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला फक्त आपल्या याच चॅनलवर मिळत असते. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी मोठी अशी अपडेट समोर आलेली आहे. त्यामध्ये जर बघितलं तर राज्य सरकारने KYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादीसुद्धा तयार केली आहे. या यादीमध्ये 1,66,00,000 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. आता याच महिलांना बँक खात्यात 1500 रुपये डायरेक्ट म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरमध्ये जमा केले जाणार आहे. आतापर्यंत जी महिलांची संख्या होती 2.47 लाख, त्यातून महिला बाद करून आता ही संख्या पोहोचलेली आहे 1.66 महिला. फक्त आता एवढ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तसेच जर आपण बघितलं महिलांनी अर्जाची KYC अपूर्ण असल्याने किंवा पडताळणी रखडलेली असल्यामुळे लाभ हा मिळू शकला नव्हता. मात्र आता अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते जर आपण बघितलं तर येण्याचा मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे. महिला व बाल विकास विभागाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीमसुद्धा आपल्याला माहिती राबवलेली होती. या प्रक्रियेत जर आपण बघितलं तर 66 लाख लाभार्थी योजनेतून डायरेक्ट बाहेर फेकल्या गेलेल्या आहे. ज्या पूर्वी या योजनेमध्ये होत्या आता त्यांना डायरेक्ट बाहेर ह्या योजनेतून फेकल्या गेलेले आहे. तसेच निकषामध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा बाहेर म्हणजे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. पडताळणी दरम्यान अर्जात सरकारी कर्मचारी आहेत का, आयकर भरतात का आणि इतर सरकारी योजनांमधून समान प्रकारचा लाभ घेता का, याची तपासणी करण्यात आली. तसेच डेटाबेसमधील जर आपण बघितलं चुकीने समाविष्ट झालेला पुरुष लाभार्थी योजनेतून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात कसं झालेलं होतं, ज्या महिला आयकर भरत होत्या किंवा सरकारी योजनेचा लाभ घेत होत्या किंवा सरकारी जॉबला होतात त्यांनी सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेतलेला होता. आता त्या महिलांना या योजनेतून बाहेर फेकण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांना आता इथून पुढे लाभ हा मिळणार नाही. आणि बऱ्याचशा पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला होता. आता त्या पुरुषांना सुद्धा या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे, म्हणजे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. परंतु ज्या महिला खरोखर पात्र होता आणि त्यांना अपेक्षा होती की सरकारने आम्हाला एक चान्स द्यावा, अशा महिलांना चान्स भेटलेला आहे आणि त्यांना पुन्हा KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही यादी अंतिम करण्यात आलेली आहे आणि त्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं महिला व बालविकास मंत्री मेघना चकोटे बोर्डीकर यांनी सांगितलेले की KYC आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि अंतिम डेटाबेससुद्धा पूर्ण झालेला आहे. आता महिलांच्या मनातील जो महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये ते जुलै महिन्याचे केव्हा मिळणार, तर यासंबंधी जर आपण माहिती बघायची म्हटलं तर महिलांना जर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ते या महिन्याचे म्हणजे चालू आपला ऑगस्ट महिना आहे 12 ते 15 तारखेच्या दरम्यान त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. ही होती माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असल्यास तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही KYC प्रक्रियेतून बाहेर फेकल्या गेल्या किंवा KYC झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पात्र आहात ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.